पलूस तालुक्यामध्ये ज्या काही आपल्या 33 ग्रामपंचायती आहेत, 33 ग्रामपंचायतीमध्ये गेल्या 1 महिन्यापासून पंचायत समिती पोलीसकडून आपण एक विशेष अभियान राबवत आहोत. त्या अभियानाचं नाव आहे प्लास्टिक कचरामुक्त ग्रामपंचायत. तर या अभियानाच्या अनुषंगाने आम्ही घरात तयार होणारा प्लास्टिकचा कचरा हा घरातच वेगळा झाला पाहिजे याच्यावरती काम करत आहोत. आणि या अभियानाचा भाग म्हणून आम्ही प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येक घरामध्ये आम्ही एक पोत्याचं वाटप केलेलं आहे. आणि त्या पोत्यामध्ये स्वच्छ कोरडा केलेला प्लास्टिकचा कचरा त्या घरातील महिला जमा करेल. ते पोतं भरल्यानंतर ते पोतं जी महिला ग्रामपंचायतीकडे घेऊन येईल त्या महिलेला ग्रामपंचायतीकडून आम्ही विशेष गिफ्ट देत आहोत. त्या गिफ्टमध्ये काही ग्रामपंचायतींनी 1 किलो साखर दिलेली आहे, काही ग्रामपंचायतींनी गुळ आणि शेंगदाण्याचं वाटप केलेलं आहे, काही ग्रामपंचायतींनी काचेच्या किंवा स्टीलच्या बॉटल्स दिलेल्या आहेत. तर अशा प्रकारे जर महिलांना तुम्ही जर अशा प्रकारे गिफ्ट स्वरूपात जर गोष्टी द्यायला सुरुवात केली तर त्याचा जास्त परिणाम आम्हाला दिसून आलेला आहे. आणि आपल्या कचऱ्याचं चांगल्या प्रकारे व्यवस्थापन व्हायला सुरुवात झालेली आहे. आपल्या तालुक्यातील मोराडीसारखी ग्रामपंचायत असेल किंवा सांडगेवाडी किंवा पुंदी वाळवा ह्या ग्रामपंचायतीमध्ये हे काम अगदी 100% पर्यंत पोचलेलं आहे. हा जो गावागावातून तयार होणारा जो प्लास्टिकचा कचरा आहे तो आम्ही एकत्रित करून आपल्या पलूसमध्येच कुंडल नावाची जे ग्रामपंचायत आहे त्यांच्या हद्दीमध्ये आम्ही प्लास्टिक प्रोसेसिंग युनिट सुरू केलेलं आहे. आणि ते प्लास्टिक प्रोसेसिंग युनिटमध्ये आम्ही ते कचरा त्याच्यावर प्रक्रिया करतोय आणि ती पुढील त्याच्यावरती रिसायकल करण्यासाठी आम्ही ते पाठवत आहोत. तर अशा प्रकारचा हा नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या तालुक्यामध्ये सुरू झालेला आहे. मग मी आपल्या सगळ्या पत्रकारांच्या माध्यमातून, आपल्या डिजिटल मीडियाच्या माध्यमातून आपल्या सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की प्रत्येक नागरिकाने हा जो प्लास्टिकचा कचरा आहे तर प्लास्टिकच्या कचऱ्यापासून होणारे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामध्ये आरोग्याच्या खूप मोठे प्रॉब्लेम आहेत. पाणी प्रदूषित होते, आपली नदी प्रदूषित होते आणि एकंदरीत आपल्या आरोग्यासाठी खूप घातक असा प्लास्टिकचा कचरा आहे. तो जर कचरा आपण अशा प्रकारे व्यवस्थापन त्याचं केलं तर निश्चितच आपण ह्या कचऱ्यापासून होणाऱ्या प्रॉब्लेमवरती उपाय शोधू शकतो. आणि आपल्याला यातून प्लास्टिक मुक्त ग्रामपंचायत, प्लास्टिक कचरामुक्त ग्रामपंचायत आणि पर्यायाने आपण पुढच्या काही कालावधीमध्ये प्लास्टिक कचरामुक्त पलूस तालुका इकडे आपण वाटचाल करणार आहोत. तर ह्या सगळ्या आमच्या हा जो आमचा अभिनव उपक्रम आहे त्यामध्ये सगळ्यांनी सहकार्य करा, सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हा आणि आपलं परिसर, आपलं घर, आपली ग्रामपंचायत आणि पर्यायाने आपला तालुका प्लास्टिक कचरामुक्त करूया असा संकल्प आपण करूया. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यांनी सहभाग घ्यावा असे मी सगळ्यांना आवाहन करतो आणि थांबतो. थँक्यू.